तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. हे बघा थंडी उघड ना हे डिक्की उघडायची आहे मामा, डिक्की उघडायची मामा. अरे कसं काय उघडली अशी कशी? हो मग ते बटन आम्हाला माहित, आम्हाला काय बटन माहित नाही काय बटन आहे ते. आज आम्ही आलेलो आहोत दिग्रसला व्हॉलीबॉलचे सामने खेळायला. आता फायनलचा सामना आहे, तो खेळायला आपण जाणार आहोत. आणि तत्पूर्वी आम्ही आलो होतो नाश्ता करायला. ठीक आहे, आता नाश्ता वगैरे करून आपण जाऊ मैदानावर आणि बघू. तुला एवढ्या थंडीत पाणी पियायचं कसं काय हे वाटायला रे? मला तर खूप अयोग्य वाटायला पाणी पियायचं. हे बघा मध्ये पण नाश्ता सुरू आहे आणि इकडे पण दाखवतो नाश्ता. हे काय बेसन? अच्छा आलू मैदा कचोरीचा का? हे बघा चला किती झाले? हो हे आम्ही इतके आहोत ते 5, 6, 7 जण आहोत का? हो 8 जण. हो अच्छा हो मी टीम ते असं टीम वाईज पकड. 8 दोन्ही 160 दे रे बाबा. दे ना हो बघा चहा का? ठीक आहे जे भाऊ चहा सांग म्हणते सगळ्याला. चांगला आहे का म्हणते? त्यांना विचार चांगला आहे का? हे बघा हे दिग्रसचा आहे मानोरा चौक. आणि येता ना तुम्ही 160 रुपये झाले आता येता तुम्ही. हो ना काढून घेऊ ना 160 ते चहाची काढायची आहे. मग कोण देणार पैसे? कोण देणार? तुम्ही द्या. देतात जिंकल्यावर. आता सगळे जिंकणार आहो ना आपण. घ्या चहा. तुम्हाला जागेवर आणून द्यायला सगळं आम्ही. नाश्ता जागेवर, हे जागेवर, पैसे देत नाही म्हणाले. कमाल. हरी नोटे देतो. हे बघा हा हिरवागार माणूस. चला बघा मॅचेसला आहे ना अशी मजा येत असते भारी. आज पप्पू भाऊ आहे आपल्यासोबत. पप्पू भाऊ दे ना. काय काही नको घेऊ, एक्स्ट्रा खर्च नको करू. मंडळ घाटायचं. घे ना चहा सोबत खायचं का? डेंजर बुडवायचं. कसं खायचं मग? डायरेक्ट खायचं चहा प्यायचं. दाखव चुकलं माझं ते मला देऊन दे. हो देतो ना आणायला पैसे. असं स्मोक कसा आहे घेता फुक? बापरे तू फुक रे. सगळ्याच्या तोंडातून धूप. माझंही निघत असं. तर असे मॅचेस खेळायला आलो ना इतकी मजा आहे. 200 रुपये 200 रुपये 200 हुए आपके सर. चहा विकून लोक पंतप्रधान झाले. आपण वाटू तर शकतो. टाकायचं ए हा थांबा. धन्यवाद. नाही ना किती झाले? 52 का? हे बघा 12 रुपये देते. नाही रे दिग्रसला आहे ना या चौकातून गाड्या येणं जाणं करत असतात. इकडे बस स्टॉप आहे आणि हा पुढचा आहे तो मानोरा चौक आहे. आता इथून आपण चाललो मैदानावर फायनलचा सामना आहे आपला. तेवढा एक सामना खेळून नंतर आणखी म्हणजे तुम्हाला पुढचा ब्लॉग तुम्ही पाहत राहा. सकाळी कसे आमचे हाल होतात किंवा कशी मजा येते ते तुम्हाला दाखवतोय मी. तर अशी दिनचर्या असते सकाळी उठतात. सकाळी आपले कसे वेले होतात दाखव. काय करणार शोक. खेळायचं म्हणजे खूप अवघड असतं का?
खेळायला आल्यावर असं असतं सगळं काही. रात्रभराची झोप नाही, रात्रभर खेळता एवढ्या कडाक्याच्या थंडी. कडाक्याच्या थंडीमध्ये लोक जिथे एकदम गाढ असे झोपले असतील आतापर्यंत, तशा त्या थंडीत आहे ना आम्ही खेळत असतो. तर थोडा मजा येते, म्हणून आहे ना सीझनची वाट पाहतो आम्ही. व्हॉलीबॉल खेळासाठी एखादा कुठला तरी खेळ जोपासावा माणसाने. चला जोपासायलाच पाहिजे. हो चला बस. आता चाललो आपण मैदानावर. बघा सूर्योदय कसा दिसतोय, एकदम जबरदस्त. हो ना, एकदम लाल असं. ते झाडे मस्त आली. हो, हे पक्षी सगळे वा 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 वा, काय निसर्ग आहे. निसर्ग पाण्यात टाका डिवाइड. उठा उठा रे अरुणोदय झाला. हो, ते जुने गाणे तसेच आहे. हे बघा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक दिग्रस येथील. आणि त्याची अवस्था जरा वाईट आहे. थंडी खूप आहे, एकदम भयंकर थंडी. गाडीत हीटर चालू आहे. हो, तरी हीटर सुरू आहे, गाडीत हीटर लावलेला आहे. इतकी थंडी आहे. या 2 दिवसातच वाढली मामा थंडी. आज जास्त आहे. काय बर्फ पडला असेल का कुठं? नाही, ढगाळ वातावरण होतं ना, त्याच्यामुळे कमी होती. आता ढगाळ वातावरण नाही आहे. वातावरण क्लिअर. सगळे शेकोट्या करत आहेत लोक. हे बघा, हे असे बसून. हे बघा, हा आहे मैदान आणि या संघासोबत आपला आहे सामना. हे मामान ते बोलत आहेत त्यांच्यासोबत. हे बघा, एकदम वाईड अँगल मध्ये असं जास्त उंच दिसत आहे बहुत, वाईड अँगल मध्ये. हे बघा, सुनील भाऊ सोबत आपला सामना आहे आता. आणि सकाळचं आम्ही सगळं दाखवलं, आपण नाश्ता गिष्टा कसं करतो बा, कसं खेळायला येतो आपण एवढ्या थंडीत. सुनील भाऊला नाही वाजत थंडी. सुनील भाऊ टायगर माणूस आहे. सुनील भाऊ असा हात दाखवत होता. सुनील भाऊच्या एका हातापेक्षा मोठा. एक हात बसला तर बस 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 बस. हो, बोटही सुजलेला. कसं काय? बॉल लागला ना. बापरे वा. हा मैदान कोणीच नाही तर आता आम्हीच ठोको. चल, उन्हात उभे राहू. धूप जादू. अरे थांबणार तिकडं कुठं, शेकोटी जवळ. हे दाखव एकदा, हात वर कर ना त्याच्यावर. हो बघ ना, बघा याची हाईट बघा, तुम्हाला हाईटचा अंदाज येईल. आशिष भाऊचा हात किती वर जाते, असा हात वर करून बघा. याच्यावर आमचा हात इथपर्यंत, 2 डबे खाली. चला, या संघासोबत आहे सामना. बेस्ट लक तुम्हाला. धन्यवाद. चांगला खेळ. हो, मनापासून द्यायला का की बरोबर. संदेश काही द्यायचा असेल तर देऊ शकतो तो संदेश. आम्ही दिले. सगळे आपापल्या जागेवर बरोबर आहे. जिंकासाठी सगळे आपापल्या पद्धतीने मेहनत चुरस करत असतात. आहे की नाही भाऊ? कोणी जास्त करते, कोणी कमी करते. प्रमाण असते त्याच्यात, लिमिट. कोणी हातापायाने खेळते, कोणी तोंडाने बी खेळते. असंही असते. तसं आहे ते. बाप, एवढी पट्टी. तुझे बोट सुजलं का? रक्त निघाल. चला घ्या, करा टास्क करा. बघा कसे वॉर्मअप करतात सगळे. हे बाबे लाता नको मार. सामन्याला सुरुवात होत आहे, तर सामन्यानंतर भेटू. काय रिझल्ट होते ते कळवतो तुम्हाला. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, सामना झालेला आहे आणि पहिलं पारितोषिक पटकावलेलं आहे आपण. आणि बघा, बिहार दादा आलेले आहेत आम्हाला शुभेच्छा द्यायला. आमचे गुरु. हो, बिहार दादा येतात. आणि दादांनी काय लावलेलं आहे बघा छातीला, वजन कमी करा वाढवा. अच्छा, म्हणजे पहिले कमी करायचे नंतर वाढवायचं का? विचारा म्हणते दादा. अच्छा, हा हा. तेच नाही, बीपी, कोलेस्ट्रॉल, ते स्लोगन चांगलं आहे. ते स्लोगन आपलं तुम्ही लिहिता ते, पहिली आंघोळ कामाची, पहिली आंघोळ घामाची, तीच आपल्या कामाची. असं आपले लोकांना आरोग्य द्यायचं काम. हो हो, बरोबर. चला, मंडळाचे कार्यकर्ते आता लागलेत सगळं.
आवरायला. खूप चांगले सामने झाले. चला भेटू आपण पुढच्या वर्षी लवकरच. ओके, या ना. हे बघा सगळे मंडळाचे कार्यकर्ते, लंकेश वगैरे ते आहेत. याच्याकडे आपले 50 बाकी आहे मित्रांनो. 50 रुपये बाकी आहे याच्याकडे. लोकांचा कर्ज करून आता चाललो होता आणि व्हिडिओ बनवायला एखाद्या वेळेस 50 बाकी. चला तर आता आपण चाललो जे तुम्हाला चहा नाश्ता करायला आणि तिथून जाऊ पुढे. ओके, मस्त झाला सामना. खूप अट्टी कटीचा सामना नाही झाला, वन साइड झाला. त्याच्यामुळे लवकर फास्ट उरकला. मुंडे सरनं 0 मोडला, नाही तर आम्ही 1 केला त्यांचा, नाही तर आम्ही 0 वर हरवला. ठीक आहे, चहा नाश्ता करू. तिथे मुंडे सरला याचा जाब विचारू आपण. अंगावर अंगावर टाकायला ते पॉइंट दिला. पुढच्या नेटरच घेऊन आपण, नेटरला दोष देता येत नाही. हो ना, विदाउट नेटर खेळायचं आपण. चला बाय बाय मॉनिटर क्लब. आता आलोत आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिग्रस. आनंद झाला ना दादाला? खूप आनंद झाला आपण जिंकल्यामुळे. आणि हे आहे दिग्रसचा छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिथे रस्ता वगैरे जरा खूप हे आहे दादा. इकडचा रस्ता बनवायला सांगा ना तुम्ही. हे नाही, हे वाला चौकातला हे सुशोभीकरण आहे की नाही. चला आता आपण चाललो सोमनाथवर. सोमनाथ आहे ना प्रसिद्ध आहे चहा आणि पेढ्यासाठी एकदम. हे बघा, हे आहे सोमनाथ टी हाऊस आणि इथं मिळतो पेढा. एकदम प्रसिद्ध पेढा आहे, माहित आहे का इथला फेमस? याला माहित आहे, खूप एकदम भारी. त्याची रील पण बनवली होती मी इंस्टाग्रामला. तेव्हापासून आमची आणि त्यांच्या मालकाची खूप चांगली ओळख झालेली आहे. पण याबद्दल मला एक मत व्यक्त करायचं. काल रात्री आम्ही याच ठिकाणी दूध घ्यायला आलो होतो. ते वेगळे असतील, दाखव थांब पकड. नाही, इथलंच दूध होतं, इथेच घेतलं नाव ऐकूनच मी आलो होतो. पण मला ते कस्टर्ड पावडर जे दूध म्हणतो ते वाटलं तुला? ते वाटलं म्हणल्यापेक्षा मी एक खवय्या आहे त्यानुसार मला वाटतं की 100% ते कस्टर्ड पावडर. अच्छा. पण ते पेढा खाल्ला का तू कधी? पेढा खाल्ला मी, इथनं घेऊन जातो. कालच्या एका प्रसंगामुळे मला आता थोडं. अच्छा, तू ते नाराजी व्यक्त हे करतील, दूर करतील तुझी. कसं आहे, रात्रीत आणि दिवसात फरक असते. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मी एकटा नव्हतो ना, माझ्या बरोबर गब्बर भाऊ होता, योगेश होता. त्यामुळे थोडं कधी काल रात्री इथे दूध घ्यायला आलो. दूध त्याच. चला, काय सांगितलं चहा? हो घ्या. दिग्रसला आहे ना आता इथं आपण चहा प्यायला आलो. हे आपले फॉलोअर्स आहेत. तुम्ही सगळेच तुम्ही सगळं देखवतात काय? हो, तुम्ही पाहतो. अच्छा, हे आहे ना व्हिडिओज पाहतात. तुम्ही बी पाहता ना? कुठल्या कतेर सोबत? दिग्रसच्या जागा गुलतेरची का? तू होते ते आता होते. अच्छा, चला, हे आहे ना सगळे व्हिडिओज पाहतात आपले. तर त्यांना असे ब्लॉग मध्ये आले की सगळ्यांना घेत असतो आम्ही ब्लॉग मध्ये, म्हणजे आठवण राहते ना. नाही ना, हो ना, कोणतं हो नाही असेल ना याच्यात, असेल ना टाकणं. आता तू विश्वास आहे मला तुझ्यावर, काळजी करू नको. हे बघा, त्यांना भेटून इकडे आलो. ते पण ते कसे चाललेत रे मागपासून. चला बाय बाय, आरामात. हा चला. हे बघा, यांनी आपल्याला फॉलो केला. अरे विश्वास आहे मला, काय विषय करायचा. सुंदर आवाज आहे, एवढं चांगलं बोलणं स्टोरी लाईक करतो. हो ना, नाही काही विषय नाही. हे आता सोमनाथवर तू इथं कामाला आहे? मालक कुठे गेले? अच्छा, मालक गेले गावाला. चला आता आम्ही पण जातो, आम्ही निघत आहोत. ठीक आहे, भेटू आपण लवकरच. चला तर आता आपण चाललो घरी आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये. ओके दादा, चला बाय. लवकरच भेटू. चला बाय.